नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी माई धाराशिवकर आपले सर्वांचे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करत आहेत. तर टायटलवरून तुमच्या लक्षात आलेलेच आहे, ही कहाणी आहे माझ्यासारख्या 50शीतल्या प्रत्येक मैत्रिणीची, प्रत्येक गृहिणीची आणि प्रत्येक स्त्रीची. सकाळचं अलार्म वाजल्यापासून ते रात्री भांडे घासेपर्यंत आयुष्य कसं पळत होतं हे समजलंच नाही. घरातल्या प्रत्येकाचा डब्बा वेळेवर होणं, कोणाला काय आवडतं काय निवडतं हे जपणं, हीच आपण आपली ड्युटी करून घेतली होती. आणि मग मुलं मोठी झाली, आपापल्या जगात सेटल झाली आणि अचानक घरात शांतता पसरली. आणि एका सकाळी किचनमध्ये चहा उकळत असताना मला जाणवलं, 50 वर्ष मी सगळ्यांसाठी जगले, पण स्वतःसाठी काय केलं. आणि मग मी माझं किचन बदललं. आता इथे घाई नाही, तर शांतता आहे. कोणाची सक्ती नाही, तर माझी आवड आहे. आज मी इथे रोजनिशीसारख्या नवीन रेसिपीज ट्राय करते. कधी एखादा पदार्थ बिघडला तर स्वतःवरच हसते. हे स्वयंपाकघर आता मला अन्न शिजवण्याची जागा नाही, तर स्वतःला शोधण्याची जागा वाटते. 50 नंतर आयुष्य संपत नाही, तर तिथून खऱ्या अर्थाने स्वतःचं आयुष्य सुरू होतं. जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या आहे, आता पाळी आहे आपली. स्त्रियांनो, इतरांची ताटं भरता भरता स्वतःच्या मनाचं ताट रिकामं राहू देऊ नका. वयाचा विचार सोडून द्या आणि स्वतःवर मनापासून प्रेम करायला शिका. शेवटी तृप्त मनाने बनवलेल्या अन्नाची चव न्यारीच असते. स्वतःसाठी जगा आणि समाधानाने जगा.